नमस्कार शेतकरी मित्र, मी डॉक्टर विनायक जालगावकर, प्रमुख कीटकशास्त्र विभाग, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली। आज आपण आंब्यावरील फुलकीड व त्याचे नियंत्रण याबाबत माहिती घेणार आहोत। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की फुलकीड अतिशय सूक्ष्म कीड आहे आणि आंब्याच्या विविध पीक अवस्थेमध्ये त्याचा प्रादुर्भाव होतो। पालवी असेल, मोहर असेल किंवा फळ अवस्थेतही त्याचा प्रादुर्भाव होतो। आता आपण बघितलं की गेल्या वर्षी की फुलकिडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आढळून आला आणि शेतकऱ्यांनी बाजारात उपलब्ध असलेली जी कीटकनाशके होती त्याच्या भरपूर फवारण्या केल्या, पण ही कीड नियंत्रणात येत नव्हती। त्यानंतर माननीय तत्कालीन मुख्यमंत्री महोदय यांच्या आदेशानुसार आंबा टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आणि त्या अनुषंगाने डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली व कृषी विभाग महाराष्ट्र शासन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आंबा फुलकीड नियंत्रणासाठी पथदर्शी प्रात्यक्षिके राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। या अंतर्गत आपण रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4 गावांमध्ये मालवण, आचरा, रत्नागिरी आणि दापोली या तालुक्यातील 4 गावांमध्ये आपण पथदर्शी प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवला। ह्या वेळेला आपल्याला माहीत असेल की आंब्यामध्ये फुलकिडीसाठी CIB मान्यता पास किंवा रजिस्टर असं कीटकनाशक नसल्यामुळे मिरची किंवा इतर पिकात जे फुलकिडीसाठी मान्यताप्राप्त कीटकनाशक आहेत त्यांचा आपण ह्या प्रात्यक्षिकामध्ये वापर केला। त्यामध्ये ब्रोफ्लॅनिड असेल, पिप्रोनिल, फ्लोनिकामिड असेल, आयसोसायक्लोसेरम असेल किंवा सायलेंट्रिफ्लोर असेल किंवा फ्लूमेटामॅक्झामाइड असेल, अशी जी कीटकनाशक आहेत यांचा आपण वापर केला आणि त्या वापरानंतर फुलकीड आपल्याला नियंत्रणात आल्याचे दिसून आले। आपण काय केलं की त्यानंतर आपण शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर प्रत्यक्ष भेटी दिल्या, त्या बागांचं सर्वेक्षण केलं आणि सर्वेक्षण केल्यानंतर आपण 38 ठिकाणावरून फुलकिडीची वेगवेगळे जे सॅम्पल आहेत ते आपण कलेक्ट केले आणि ते सॅम्पल कलेक्ट केल्यानंतर आपण ते ओळख पटवण्यासाठी त्याची प्रजाती कुठली आहे हे ओळख पटवण्यासाठी आपण झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया कलकत्ता येथे पाठवली। ओळख पटवल्यानंतर आपल्या असं निदर्शनात आलं की ज्या आंब्यावर पूर्वापार ज्या प्रजाती होत्या फुलकिडीच्या, ज्या आपण म्हणत होतो की स्क्रिप्टोथ्रिप डॉर्सेलिस होती किंवा थ्रिप फ्लॅवस होती, हवाइन्सिस होती, त्या आढळून न येता नवीन ज्या प्रजाती आहेत त्याच्यात थ्रिप फाल्विस्परस आहे किंवा थ्रिप्स फ्लोरम आहे, ह्या मिरचीवरील किंवा फुलझाडावरील ह्या किडी आहेत, ह्या प्रामुख्याने त्याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आढळून आला। आता ह्याच्या मागचे कारण आपण शोधला असता की शेतकरी आपण बघितले की एका वेळेला 2 ते 3 कीटकनाशक एकत्र करून फवारणी करतात, त्यामुळे फुलकिडीमध्ये प्रतिकार क्षमता वाढलेली दिसून आली आणि त्यामुळे प्रजाती बदलल्याचे प्राथमिक अंदाजानुसार आपल्याला दिसून येत आहे। आता आपण हे सगळं बघितल्यानंतर गेल्या वर्षी जे आपल्याला यश मिळालं आणि फुलकिडीचं नियंत्रण आपल्याला ह्या कीटकनाशकाने मिळाल्यानंतर ह्या वर्षी आपण परत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने परत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली, गुहागर व रत्नागिरी येथे, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आचरा, मालवण व देवगड तालुक्यातील 8 ठिकाणी 8 गावांमध्ये आपण एकूण 16 प्रात्यक्षिकं घेतलेली आहेत। यामध्ये आपण असं केलेलं की एक प्रात्यक्षिक आहे जे विद्यापीठाने आंबा मोर संरक्षणासाठी जे वेळापत्र दिलंय त्याचं आपण घेतलेलं आहे आणि दुसरं जे आता आपण नवीन कीटकनाशकं गेल्या वर्षी जे आपण फुलकिडीच्या नियंत्रणासाठी प्रात्यक्षिकामध्ये वापरली होती आणि जी आपल्याला फायदेशीर दिसून आली होती त्यांचं आपण प्रात्यक्षिक घेतलं होतं। त्यामध्ये थोडी वनस्पतीजन्य कीटकनाशकांचाही आपण वापर केला आणि एकंदरीत आत्तापर्यंतची परिस्थिती बघता जे आपण ही नवीन कीटकनाशकं वापरतोय किंवा वनस्पतीजन्य कीटकनाशकं वापरतोय ज्याच्यामध्ये नीम ऑइल असेल किंवा करंज ऑइल असेल आणि बाकी जी मी आता तुम्हाला जी कीटकनाशकं सांगितली ती, तर ह्या कीटकनाशकामुळे आपण चांगल्या प्रकारे फुलकिडी नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी ठरलो आहे। तर माझी शेतकरी मित्रांना हीच विनंती राहील की आंब्यावरच्या फुलकिडीसाठी कुठलंही कीटकनाशक हे CIB रजिस्टर नसल्यामुळे आपण सद्य परिस्थितीत मिरची व इतर पिकातील फुलकिडीच्या नियंत्रणासाठी जी CIB रजिस्टर कीटकनाशक आहेत ते आपण ह्या पथदर्शी प्रात्यक्षिक कार्यक्रमात वापरतोय आणि ते आपल्याला उपयुक्त ठरून दिसून आलेली आहे। फक्त वापर करताना काळजी घेणं खूप गरजेचं आहे। तसे एका वेळेला एकच कीटकनाशकाचा वापर करावा। ही जी नवीन कीटकनाशक आहेत यांच्यात कुठलंही कीटकनाशक न वापरता अगदी एक सिंगल कीटकनाशक जरी आपण मारलं तरी आपण चांगल्या प्रकारे फुलकिडीचं नियंत्रण करू शकतो। तसेच फुलकिडीच्या नियंत्रणाबाबत आणि फुलकीड म्हणजे काय
हे शेतकऱ्यांना कळावे यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती अभियानाची मोहीम पण राबवण्यात आली। शेतकऱ्यांना चर्चासत्रे असतील, मेळावे असतील किंवा प्रत्यक्ष प्रक्षेत्र भेटी यांच्यामार्फत शेतकऱ्यांना फुलकिडीच्या नियंत्रणाबाबत व त्याच्या प्रादुर्भावाबाबत अवगत करण्यात आले आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचाही कार्यक्रम राबवण्यात आला होता। शेतकरी मित्र, हा आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल आणि ह्यात जी सांगितलेली माहिती आहे ती जर आपल्याला उपयुक्त ठरली तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।